कामं केली नाही असं कसं म्हणतात, कारण कामं ही आमची प्रत्येक वेळेला चांगल्या चांगल्या पद्धतीने म्हणजे लोकांचा विचार घेऊन आम्ही कामं केली. बरं पुतळे आम्ही पुतळे बसवले. त्यांनी काय केलं बघा, आता मी काय कुणाला टीका करत नाही. त्यांनी पुतळे केले मान्य आहे. त्यांनी आपले स्वतःच्या घरातल्यांचे पुतळे केले. तसं आम्ही केलं नाही. आम्ही थोर पुतळ्यांचे पुतळे बसवले आणि माझ्या म्हणजे मिस्टरांचं जर आम्ही स्मारक केलं, त्यांनी कुठली सरकारी जागा घेतली नाही किंवा कोणाच्याही ह्याच्यातली जागा घेतली नाही. ती माझ्या स्वतःच्या कॉम्प्लेक्समध्ये जागेतच मी माझ्या मिस्टरांचं एक छोटंसं स्मारक केलं. सालपे पॅनलनं वडगावसाठी काय केलंय अशा विरोधकांच्या प्रतिक्रिया आहेत किंवा काही विरोधक अशा आरोप करतात, त्या आरोपाला तुम्ही काय उत्तर द्या? विकास कामं काय केली म्हणण्यापेक्षा आम्ही विकास कामं किती केली याला महत्त्व जास्त आहे. आता तसं बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो म्हणजे इतके वर्ष कुणी केला नाही. त्याच्या संदर्भात कुणी त्याच्या म्हणजे डोक्यातही विषय घेतला नाही. तो आमच्या म्हणजे 2016 जेव्हा आमची पार्टी आली त्याला असं वाटलं आम्हाला की तो पुतळा करणं गरजेचं आहे. शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आपलं सर्वांचंच. त्यामुळं ते आम्हाला करणं गरजेचं वाटलं म्हणून आम्ही त्याच्याकडे जास्त फोकस दिला आणि लवकरात लवकर तो 2 वर्षात आम्ही पुतळा पूर्ण करून बसवून त्याची छानपैकी रॅली वगैरे काढून मोठे मोठे दिग्गज नेते आपल्याकडे आले होते आणि त्यांच्या हस्ते आम्ही तो पुतळ्याचं स्थापन केलं. तो एक भाग झाला. सिद्धार्थनगर कितीतरी वर्ष झालं. सिद्धार्थनगर हा नुसतं म्हणाला सिद्धार्थनगर होता. त्याला जी कमान पाहिजे होती ती कमान नव्हती. सिद्धार्थनगर असं नाव देऊन ती मोठी कमान केली त्या लोकांसाठी. परत ही तर इतके वृद्ध लोक आहेत, इतके म्हणजे लहान मुलं आहेत. त्या लहान मुलांना खेळायला बागा वगैरे असं काहीच नव्हतं. वृद्ध माणसं सकाळी यायला फिरायला जात होती तर त्यांना रस्त्यावरून फिरायला लागायचं की एखादी तिकडून गाडी येते काय, इकडून गाडी येते काय हे बघत बघत त्यांना मॉर्निंग वॉक करायला लागायचं. तो एक आम्ही डोक्यात ठेवून आमच्या ज्या नगरपालिकेच्या जागा होत्या त्या जागेमध्ये आम्ही नाही म्हटलं तरी 2-3 छोट्या बागा केल्या आणि जे पूर्वी संभाजी उद्यान म्हणून एक बाग होती ती अशी पडीक होती. काही शाळांसाठी ते ग्राउंड म्हणून वापरलं जात होते. तिथं आम्ही लहान मुलांसाठी, वृद्ध लोकांसाठी तिथं मॉर्निंग वॉकसाठी ट्रॅक केला. मुलांसाठी छोटी छोटी तिथं खेळणी आणून ठेवली. आपण जी कामं केली ती लोकांच्या पुढं आपण आणायला कमी पडलो का असं तुम्हाला वाटतं का, किंवा ती लोकांच्या पुढं यायला हवी होती? म्हणजे जसा आता आरोप झाला की सालपे पॅनलनं केलंच काय आतापर्यंत वडगावसाठी, हा आरोप झाला नसता याची खंत तुम्हाला वाटते की आपण जे काम केलं ते लोकांच्या पर्यंत पोहोचलं नाही किंवा आपण पोहोचवायला कुठेतरी कमी पडलो? कमी कुठेच पडलेलं नाही आहे, कारण प्रत्येक वेळाने नागरिकांचाच विचार केलेला आहे. आता 52 लोकांचं म्हणजे घरकुलाचं आमचं जे काम आहे ते मोफत घर आम्ही बांधून द्यायला लागलोय की ज्यांना घरदार नाही आहे. म्हणजे अक्षरशः एका खोलीत 2-2, 3-3 कुटुंब राहत आहेत. अशा लोकांसाठी डवरी गोसावी समाज असेल त्या लोकांसाठी आम्ही आता घरकुल योजनेचं काम चालू झालेलं आहे. प्रस्ताव पण गेलेले आहेत. तो एक भाग असेल. तसंच आमचे सिद्धार्थनगरमध्ये 382 जो अतिक्रमणमध्ये आहे ते आता आम्ही अतिक्रमण उठवलेलं आहे. तिथं त्या लोकांच्या नावावर ती घरं होणार आहेत. म्हणजे असं लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवत आलेलो आहे. विरोधकांचा बघायचा दृष्टिकोन वेगळा असेल तर आम्हाला त्यात काही हे नाही. आणि हे सगळं करत असताना मला एक व्हिडिओ सापडला याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये एक आजी आहे, तर आपण तो व्हिडिओ बघू शकता. गर्व नाही पण आपण गोरगरीब असू दे हात का नाही उगाच तिने करतील. बबलं दादा पण एकदम भारी होतो. परबाच्या पाठीमागारी एकदम आनंदात चाललेलो होतो. परत त्यानं त्याच्या देवानच काय त्याच्यावर पळ घातला. आई ताई म्हणून जायचं. आता हा तुम्ही व्हिडिओ मला दाखवला तर हे वयस्कर जे आजी असतील किंवा ते जे वयस्कर लोक असतील तर तो माझा मुलगा म्हणजे कायम तो थिएटरमध्ये असायचा. तर गरीब लोकांची त्यानं म्हणजे जे सणवार असतात त्यानं स्वतःच्या म्हणजे माझा राम बाजार आहे स्वतःच्या राम बाजारमधून त्यानं त्यांची घरं भरून दिलेली आहेत. किंवा कोणाला ऑपरेशनला जर पैसे नसतील डोळ्याचे स्वतः तो पैसे देऊन त्यांना त्यांचं ऑपरेशन करून त्यांना घरात सोडायचा. रस्त्यावरून जरी कोण वयोवृद्ध निघाली तरी तो स्वतः आपल्या गाडीवर बसवायचा आणि जिथं नेऊन सोडायचं आहे तिथं तो सोडत होता. आणि आत्ता मी जे काम करायला लागले खरोखर मुलग्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी यात पडले. तर ही जी तरुण मुलं मला दिसत आहेत त्यात मला माझा बबलूच दिसतोय. ती मला फार खंत आहे की माझा हे सगळं करत असताना माझा बबलू माझ्या बरोबर नाहीये. ही मला खंत कायम राहणार. तुम्ही पेठ वडगाव मध्ये वावरता, इथल्या लोकांशी तुमचा ग्रुप आहे, लोकांशी तुमची सगळी भेट
वडगावच्या लोकांच्या बद्दलच्या तुमच्या मनामध्ये असणाऱ्या भावना आपण काय सांगाल याच्याबद्दल? मला ह्या पेठ वडगावच्या जनतेने इतकं प्रेम दिलेलं आहे, यापूर्वीही दिलं, आत्ताही देत आहेत, इथून पुढेही देत राहतील. कारण आजी आजोबा म्हणजे वयस्कर जे असतील ते मला सुनेप्रमाणे मुलीप्रमाणे वागवतात. साहेबांच्या वयाचे असतील ते मला वहिनीप्रमाणे वागवतात. आणि या तरुण मुलांचं जे आहे त्यांची मी आईच आहे. कारण बबलू गेल्यानंतर त्या मुलांनी मला सांगितलं की बबलूला आमच्यात तुम्ही बघा आणि तुम्ही वहिनी खरोखर बाहेर पडा. आणि मला या जनतेचं ऋण कधीही विसरता येणार नाही. मला एवढं या जनतेनं प्रेम दिले. वडगावमध्ये आल्यावर 1986 पासून फार मला वडगावच्या जनतेने प्रेम दिलेले. असंच प्रेम माझ्यावर त्या सर्वांचं राहून दे. इथून पुढे माझ्या कुटुंबावरही राहून दे. आणि माझ्या हातून जर काही याच्या आधी चुका झाल्या असतील तर मला या वडगाव जनतेने माफ करावं. नमस्कार. राजकीय गप्पा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागील 1-2 वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि प्रतीक्षा होती ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची. अखेर तब्बल 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि गल्ली गल्लीमध्ये गावागावात कट्ट्या कट्ट्यावर या चर्चांना उधाण आलं. नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या निवडणुका. या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्याच्या निवडणुका असं समजलं जातं. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका गावागावामध्ये किंवा ग्रामीण भागात तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पद, प्रतिष्ठा आणि त्याच्या अपेक्षापूर्ती करण्याचं काम करत असतात. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण आलोय कोल्हापूर जिल्ह्यातल्या पेठ वडगाव या ठिकाणी. इथल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असणाऱ्या सालपे वहिनी यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्या गावाविषयी, त्यांच्या भागाविषयी, त्यांचं असणारं व्हिजन, त्यांचं असणारं ध्येय, उद्दिष्ट या निमित्तानं आपण या गप्पांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार. राजकीय गप्पा या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सालपे वहिनी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल, खरं तर राजकारण आणि समाजकारण म्हटलं की टीका होतात, आरोप होतात. म्हणजे आपण कितीही चांगलं कामं केली तरी विरोधक जे असतात ते आपल्याला एखादा अशी गोष्ट शोधत असतात की आपल्यावरती टीका करावी किंवा आरोप करावे. या आरोपांच्याकडं किंवा या टीकांच्याकडं तुम्ही कसं बघता? तुमचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कशा पद्धतीचा आहे? टीका विरोधक आहेत म्हणलं टीका या होणारच, आम्हाला मान्य आहेत. पण आपणही त्यांच्या टीका करणारच. तर तेवढं आम्ही सिरियसली त्याच्याकडे बघत नाही. कारण आपण आपलं काम करत राहायचं. लोकांना आपण काही सुविधा दिलेल्या आहेत त्याचं आपण सुविधांचं म्हणजे काय आपण सुविधा केलेल्या आहेत किंवा काय लोकांसाठी आपण झिजलेलं आहे हे आम्हाला सांगायचं आहे. त्यामुळे टीका असं आम्ही काही मनावर घेत नाही. नक्कीच. म्हणजे तुम्हाला स्वर्गीय शिवाजीराव सालपे साहेबांच्याकडून जो वसा समाजकारणाचा मिळाला किंवा राजकारणाचा जो वसा मिळाला असं आम्ही पाहतोय, त्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे आणि ते आपल्याला पुढे नेलं पाहिजे. याच्याबद्दलचं भय किंवा भीती असेल किंवा ते दडपण आहे असं तुम्हाला कधी जाणवतं का? नाही, मला सालपे साहेब 2009 साली गेले तेव्हापासून म्हणजे वडगावातल्या लोकांनीच की वहिनी आम्ही अण्णांसाठी आत्तापर्यंत उभा आहे, तर अण्णांच्या पुढं ही तुमची जबाबदारी आहे की आम्हाला तुमच्याबरोबर घ्यायला पाहिजे. त्याच वेळेला ठरवलं की ह्या जे लोक आहेत अण्णांच्या बरोबर काम केलेलं 1985 सालापासून, तर त्या लोकांसाठी मी राजकारणात पडले आणि मला सगळ्यांनी समजावून घेतलं. म्हणजे असं काही भीती वगैरे हा मला कधी प्रकार घडला नाही. खरं तर पेठ वडगावच्या ज्यावेळी परिसरात आम्ही फिरलो, इथल्या विकास कामांची माहिती घेतली किंवा इथल्या राजकारणाची, समाजकारणाची आम्ही जाण करून घेत होतो, तर आम्हाला असं समजलं की सालपे पॅनलनं वडगावसाठी काय केलंय. अशा विरोधकांच्या प्रतिक्रिया आहेत किंवा काही विरोधक अशा आरोप करतायत. त्या आरोपाला तुम्ही काय उत्तर द्या? विकास कामं काय केली म्हणण्यापेक्षा आम्ही विकास कामं किती केली याला महत्त्व जास्त आहे. आता तसं बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो म्हणजे इतके वर्ष कुणी केला नाही. त्याच्या संदर्भात कुणी त्याच्या म्हणजे डोक्यातही विषय घेतला नाही. तो आमच्या म्हणजे 2016 ज्यावेळेला आमची पार्टी आली त्यावेळेला असं वाटलं आम्हाला की तो पुतळा करणं गरजेचं आहे. शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आपलं सगळं सर्वांचंच. त्यामुळं ते आम्हाला करणं गरजेचं वाटलं म्हणून आम्ही त्याच्याकडे जास्त फोकस दिला आणि लवकरात लवकर तो 2 वर्षात आम्ही पुतळा पूर्ण करून बसवून त्याची छानपैकी रॅली वगैरे काढून मोठे मोठे दिग्गज नेते आपल्याकडे आले होते आणि त्यांच्या हस्ते आम्ही तो पुतळ्याचं स्थापन केलं. तो एक भाग झाला. सिद्धार्थनगर कितीतरी वर्ष झालं. सिद्धार्थनगर हा नुसतं म्हणाला सिद्धार्थनगर होता. त्याला जी कमान पाहिजे होती ती कमान नव्हती. म्हणून ते आम्ही मोठी सिद्धार्थनगर इथं चांगली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर पुढं सिद्धार्थनगर असं नाव देऊन ती मोठी कमान केली त्या लोकांसाठी. परत ही तर इतके वृद्ध लोक आहेत, इतके म्हणजे लहान मुलं आहेत
त्या लहान मुलांना खेळायला बागा वगैरे असं काहीच नव्हतं. वृद्ध माणसं सकाळी यायला फिरायला जात होती, तर त्यांना रस्त्यावरून फिरायला लागायचं, की एखादी तिकडून गाडी येते काय, एखादून इकडून गाडी येते काय, हे बघत बघत त्यांना मॉर्निंग वॉक करायला लागायचं. तर ते एक आम्ही डोक्यात ठेवून आमच्या ज्या नगरपालिकेच्या जागा होत्या, त्या जागेमध्ये आम्ही नाही म्हटलं तरी 2-3 छोट्या बागा केल्या आणि जे पूर्वी संभाजी उद्यान म्हणून एक बाग होती, ती अशीच पडीक होती. काही शाळांसाठी ते ग्राउंड म्हणून वापरलं जात होतं. तिथं आम्ही लहान मुलांसाठी, वृद्ध लोकांसाठी तिथं मॉर्निंग वॉकसाठी ट्रॅक केला. परत रेलगाडी अजून चालू झालेली नाहीये. ते रेलगाडीचं आम्ही एक केलं होतं. मुलांसाठी छोटी-छोटी तिथं खेळणी आणून ठेवली. उद्यान म्हणून आम्ही छान डेव्हलप केलं. परत आपल्या म्हणजे नवीन वसाहतीत एक ती कचरा डेपो जसा असतो ना, तसं ती जागा शिल्लक होती. तर तिथंही आम्ही इतकं छान गार्डन केलं, की तिथंही आम्ही म्हणजे मॉर्निंग वॉकसाठी लोकांना हे केलं. जिमचं साहित्य तिथं ठेवलं. ते आम्ही केलं. ते कामं केली नाही असं कसं म्हणतात? कारण कामं ही आमची प्रत्येक वेळेला चांगल्या-चांगल्या पद्धतीने म्हणजे लोकांचा विचार घेऊन आम्ही कामं केली. बरं आम्ही पुतळे बसवले. त्यांनी काय केलं बघा, आता मी काही कुणाला टीका करत नाही. त्यांनी पुतळे केले, मान्य आहे. त्यांनी आपले स्वतःच्या घरातल्यांचे पुतळे केले. तसं आम्ही केलं नाही. आम्ही थोर पुरुषांचे पुतळे बसवले आणि माझ्या म्हणजे मिस्टरांचं जर आम्ही स्मारक केलं, तर आम्ही कुठली सरकारी जागा घेतली नाही किंवा कुणाच्याही ह्याच्यातली जागा घेतली नाही. ती माझ्या स्वतःच्या कॉम्प्लेक्समध्ये जागेतच मी माझ्या मिस्टरांचं एक छोटंसं स्मारक केलं. नक्कीच, की जसं आपण सांगितलं की छत्रपती शिवरायांचा पुतळा आपण केला किंवा वृद्धांच्यासाठी जॉगिंग पार्क असेल किंवा अशा काही गोष्टी आपण केल्या असं आपण म्हणतोय. पण याच्यापेक्षा विकास कामाच्या दृष्टिकोनातून असेल आणखी काही काम आहेत किंवा आपण जी कामं केली ती लोकांच्या पुढं आपण आणायला कमी पडलो का, असं तुम्हाला वाटतं का? किंवा ती लोकांच्या पुढं यायला हवी होती? म्हणजे जसा आता आरोप झाला की सालपे पॅनलनं केलंच काय आतापर्यंत वडगावसाठी, हा आरोप झाला नसता याची खंत तुम्हाला वाटते की आपण जे काम केलं ते लोकांच्या पर्यंत पोहोचलं नाही किंवा आपण पोहोचवायला कुठेतरी कमी पडलो? नाही, आम्ही कमी कुठेच पडलेलो नाहीये. कारण प्रत्येक वेळा आम्ही नागरिकांचाच विचार केलेला आहे. आता 52 लोकांचं म्हणजे घरकुलाचं आमचं जे काम आहे, ते मोफत घरं आम्ही बांधून द्यायला लागलोय, की ज्यांना घरदार नाही आहे. म्हणजे अक्षरशः एका खोलीत 2-2, 3-3 कुटुंब राहत आहेत. अशा लोकांसाठी डवरी गोसावी समाज असेल, बरोबर. त्या लोकांसाठी आम्ही आता घरकुल योजनेचं काम चालू झालेलं आहे. प्रस्ताव पण गेलेले आहेत. तो एक भाग असेल. तसंच आमचे सिद्धार्थनगरमध्ये 382 जो अतिक्रमणमध्ये आहे, ते आता आम्ही अतिक्रमण उठवलेलं आहे. तिथं त्या लोकांच्या नावावर ती घरं होणार आहेत. म्हणजे असं लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवत आलेलो आहे. तर विरोधकांचा बघायचा दृष्टिकोन वेगळा असेल तर आम्हाला त्यात काही हे नाही. ते राजकारण खरं तर ही फील्डच अशी आहे की जिथं हां. कामं जरी केलं तरी टीका होतात, आरोप होतात. नक्कीच. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ज्यावेळेला स्वर्गीय शिवाजीराव सालपे साहेबांचं निधन झालं म्हणजे 2009 साली हं, ते आपल्याला सोडून गेले आणि त्याच्यानंतर म्हणजे राजकारणामध्ये तुम्ही येणं हे तुम्ही अपघातानं आला आणि त्याच्यानंतर कौटुंबिक जबाबदारी तुमच्यावरती पडली. दुर्दैवानं तुमचा मुलगाही आपल्यातून निघून गेला आणि एका आईवरती खऱ्या अर्थानं हा मोठा आघात आहे. आणि हे झाल्यानंतर घरातील ज्यावेळेला आपले कर्ते पुरुष दोन ज्यावेळेला निघून जातात आपल्यातनं, त्यावेळेला खरं तर कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर येते. एक आई म्हणून तो आघात तुम्ही सहन केला आणि एवढं करत असताना कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना खरं तर सामाजिक जबाबदारी आपल्याला सांभाळायला पाहिजे, समाजाची सेवा केली पाहिजे. ही दृढ भावना तुमच्या मनामध्ये कधीपासून आली? साहेब गेले 2009 साली. तर त्याच्या आधी 1996 साली मला सालपे साहेबांनी बाहेर काढलं घरातून. डवरी गोसावी समाज वॉर्ड क्रमांक 6 मध्ये मला साहेबांनी उभं केलं त्यावेळेला. म्हणजे माझं पाठीमागचं घराणं राजकारणाचे आहे. म्हणजे चंद्रकांत साळोखे असतील किंवा आमदार सुरेश साळोखे हे माझे चुलते. त्यामुळे माझ्या पाठीमागंही राजकारणीच वसा आहे आणि इकडं आल्यावरही सगळे राजकारणाचे होते. 96 साली मी उभी राहिले साहेबांच्या म्हणजे खांद्याला खांदा देऊन मी काम करत राहिले. एक 200 बचत गट स्थापन करून त्यांच्या हाताला मी कामं दिली. तेव्हापासून मला विश्वास वाटला, की खरोखर आपण साहेबांच्या बरोबर काम केलं, तर आम्ही काहीतरी करू शकू. आणि आघातानं आमच्या 2009 साली एक मोठा आघात झाला आणि सालपे साहेब आमच्यातून निघून गेले. त्यानंतर मी एक 6 महिने जरासा विचार केला, की राजकारण करायचं किंवा नाही. मुलं माझी लहान होती दोन्ही. तरी मला असं वाटायला लागलं, की जे सालपे साहेबांनी आतापर्यंत 85 सालापासून आत्तापर्यंत जे सालपे साहेबांनी उभं केलेलं आहे, जे कार्यकर्त्यांची फळी निर्माण केलेली आहे, जे नगरसेवक सालपे साहेबांनी निवडून आणलेले आहेत, जी कामं त्यांची प्रलंबित आहेत, हे जर आपण पुढे आलो नाही, तर हे काम होणार नाही किंवा युवक क्रांती आघाडी ही कुठेतरी
विस्कळीतपणा होईल म्हणून मी तो विचार करून 2011 साली मी बाहेर पडले. आणि त्यानंतर मला वडगावच्या खरोखर लोकांची साथ मला चांगली लाभली. म्हणजे सालपे साहेबांच्या बरोबरचे जे घटक होते, म्हणजे भोपळे असतील किंवा रंगराव बोडेकर असतील, सुकुमार पाटील असतील, आमचे जुने जे प्रकाश बुचडे असतील, म्हणजे बरीचशी नावं आहेत, मी तर सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही. पण जे अण्णांच्या बरोबर काम केलेली ही लोक आहेत, रमेश बेलेकर, झगडे, शिंपणेकर साहेब, ही लोकांनी मला खरोखर म्हणजे वहिनी तुम्ही बाहेर पडला तर ही आपली परत युवक क्रांती जिवंत राहील म्हणून मला त्यांनी घरातून बाहेर काढलं आणि मी राजकारणात परत प्रवेश केला. आपण आता उल्लेख केलात की युवक क्रांती आघाडीचा. खरं तर मगाशी मी जसं म्हटलं की तुमचा मुलगा जो अभिनंदन याचं नाव होतं, तो खरंच या भागामध्ये एक युवक नेतृत्व म्हणून भावी काळामध्ये उदयास आला असतं आणि दुर्दैवानं काळाचा घाला झाला आणि ती व्यक्ती आपल्यातून निघून गेली. एक आई म्हणून नक्कीच तुमच्या मनाला अत्यंत वेदना होत असतील, त्याची आम्हालाही जाणीव आहे. परंतु आम्ही या भागामध्ये ज्या वेळेला फिरत होतो, आम्ही इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया ज्या वेळेला जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्या व्यक्तीविषयीच्या लोकांच्या भावना किंवा तो जो घरोबा लोकांच्या मधून आम्हाला दिसला, तो अत्यंत वेदनादायी होता असं आपण म्हणूयात, किंवा त्यांची जी भावना होती ती अत्यंत मृदू स्वभावाची तुमच्या मुलाच्या विषयीची होती. आणि हे सगळं करत असताना आम्हाला एक व्हिडिओ सापडला याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये एक आजी आहे, तर आपण तो व्हिडिओ बघू शकताय. गर्व नाही, पण आपण गोरगरीब असू दे, हात का नाही उगच तिने करतील. बबलू दादा पण एकदम भारी होतो, पर बाच्या पाठीमाघारी एकदम आनंदात चाललेलो होतो. परत त्यानं त्याच्या देवानच काय त्याच्यावर पळ घातला. काय आजी आहे का नाही, आई बाबा आई ताई म्हणून जायचं. इतक्या वयोवृद्ध आजी असताना सुद्धा तुमचा जो मुलगा होता त्याच्याविषयीची त्यांची प्रेमळ भावना, त्यांच्याविषयीचं त्यांचं प्रेम त्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे. आज ज्या वेळेला तुम्ही राजकारणामध्ये काम करताय, समाजकारणामध्ये काम करताय किंवा या निवडणुकीच्या निमित्तानं फिरताय, त्यावेळेला ती उणीव कुठंतरी जाणवते की आपला मुलगा असता आज तो आपल्याबरोबर फिरला असता, प्रचार केला असता, याची उणीव जाणवते, त्याचं सल मनामध्ये आहे, ती खंत तुम्हाला जाणवते? नाही, नक्कीच जाणवते. कारण आता हा तुम्ही व्हिडिओ मला दाखवला तर हे वयस्कर जे आजी असतील किंवा ते म्हणजे वयस्कर लोक असतील, तर तो माझा मुलगा म्हणजे कायम तो थिएटरमध्ये असायचा. तर गरीब लोकांची त्यानं म्हणजे जे सणवार असतात त्यानं स्वतःच्या, म्हणजे माझा राम बाजार आहे, स्वतःच्या राम बाजारमधून त्यानं त्यांची घरं भरून दिलेली आहेत. किंवा कोणाला ऑपरेशनला जर पैसे नसतील डोळ्याचे, स्वतः तो पैसे देऊन त्यांना त्यांचं ऑपरेशन करून आणून त्यांना घरात सोडायचा. रस्त्यावरून जरी कोण वयोवृद्ध निघालीत तरी तो स्वतः आपल्या गाडीवर बसवायचा आणि जिथं नेऊन सोडायचं आहे तिथं तो सोडत होता. आणि आत्ता मी जे काम करायला लागले, खरोखर त्या मुलग्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी यात पडले. कारण ही जी तरुण मुलं मला दिसत आहेत त्यात मला माझा बबलूच दिसतोय. ती मला फार खंत आहे की माझा हे सगळं करत असताना माझा बबलू माझ्याबरोबर नाही आहे, ही मला खंत कायम राहणार. खरं तर यासाठी मी खरं तर तुमची माफी मागायला हवी, कारण अत्यंत संवेदनशील विषयाला मी खरं तर हात घातला. आणि पेठ वडगावच्या लोकांनाही मला सांगायचं आहे की एक युवक ज्यावेळेला आई एका आपल्या मुलाला गमवते त्यावेळेला खरंच तिच्या वेदना अतिशय, तिच्या भावना अतिशय दर्दी असतात, असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि जसं तुम्ही आता म्हटलात की तुमचा मुलगा बबलू लोकांच्यासाठी त्यांनी काम केलं किंवा गरिबांसाठी काम केलं, पदरमोड करून खरं तर आपण असं म्हणूयात की लोक सामाजिक काम ते करत होते. मला असं समजलं की कोरोना काळामध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत जबाबदारीनं किंवा अत्यंत संवेदन भावनेनं लोकांच्यासाठी काम केलं, त्याबद्दल काय सांगा? खरोखर अभिनंदनाने त्याचं कामच असं होतं की लोकांना उपयोगी कायम पडायचं. असं कधी कुणी काम सांगितलं रात्री अपरात्री 1 वाजून देत, 2 वाजून देत, 3 वाजून देत, तर तो पेशंट जरी दारात आला किंवा कुणाचा फोन आला तरी तो उठायचा, आपली गाडी घ्यायचं, त्या पेशंटला नेऊन दवाखान्यात ॲडमिट करायचं. त्याचा काय खर्च असेल तो त्या दिवशीचा खर्च स्वतः सगळा करत होता. एवढं त्याला त्या आजारी ह्याच्यात तो भावनिक असायचा. कोविडमध्ये ज्यावेळेला कोविड चालू झालं त्यावेळेला माझी नात लहान होती, सून माझी प्रेग्नंट होती एक. तर आम्ही त्याला म्हणत होतो की मी एकटी फिरते कोविडमध्ये, तू बाहेर पडू नकोस, घरात लहान मुलं आहेत, सून आहेत 2. तर त्यानं ऐकलं नाही. तो म्हणला नाही, मला ह्या गोरगरिबांसाठी मला काहीतरी करायचं आहे. मग त्यानं कोविड सेंटर स्वतः करायचं डोक्यात घेतलं. डॉक्टर हेंद्रे, प्रवीण हेंद्रे जे आहेत त्यांनी आम्हाला त्यांचं हॉस्पिटल स्वतःचं दिलं. तर त्या कोविड सेंटरमध्ये सकाळी उठल्यानंतर टूथपेस्ट आणि ब्रशपासून
रात्री झोपेपर्यंत जो काढा असतो म्हणजे पूर्वी काढा देत होते ते हा, हा. कोविडसाठी, तो काढा स्वतः आम्हाला घरात तो करायला लावायचा, बाहेरून कुठून करून आणायचं नाही. जेवण, नाश्ता, चहा पाणी, तुम्हाला संध्याकाळची अंडी, परत झोपताना तुमचा तो काढा, इथंपर्यंत स्वतःच्या खर्चानं त्यानं सगळं केलं. तो आणि राजवर्धन बावडेकर म्हणून आहे, त्या दोघांनी ते ते म्हणजे शिवाजीराव सालपे सोशल फाउंडेशन आमचं आहे, ओके. सालपे साहेबांचं, त्यामार्फत त्यांनी केलं. कोणी कोणी थोडीफार मदत केली, खरं जास्त सिंहाचा वाटा त्यांनी त्यांनी त्याच्यात घेतला, बरोबर. घातला. तर असं की ते पेशंट झोपल्याशिवाय तो घरी आला नाही. कुणाला जास्त झालं तर काय करायचं, काय काय वेळेला तो बाहेर बाकड्यावर सुद्धा थांबून असायचा रात्रभर. कारण एखाद्याचं म्हणजे श्वास वाढला किंवा काय झालं तर लगेच तिथनं शिफ्ट कोल्हापूरला करायचं. ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तो पेलवत होता. एवढंच करून तो थांबला नाही, तर सॅनिटायझर ज्यावेळेला एखाद्याच्या घरात पेशंट सापडायचा, त्यावेळेला सॅनिटायझर करायला लोकं घाबरत होती. तर तो नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर, इतर नगरसेवकांच्या बरोबर स्वतः तो रस्त्यावर उतरून, तो व्हिडिओ पण आहे, तुम्हाला कुठेतरी मिळेल, तो रस्त्यावर स्वतः उतरून त्यानं सॅनिटायझर केलेलं आहे. केलेलं आहे. म्हणजे एवढी त्यानं कोविडच्या काळात लोकांना मदत केलेली आहे. किट तर वाटले धान्याचे. तर ही औषध व्यवस्था किंवा जेवणखाण्याची त्यांना घर आठवू नये म्हणून तो रात्रीचा मित्रांना बोलवून एक गायक, 2-3 गायक बोलवायचा आणि संध्याकाळी त्यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम सुद्धा करायचा. म्हणजे आपलं घर आहे असं समजून त्यानं कोविड सेंटर चालवलं होतं. खरं तर परमेश्वर सुद्धा कधी कधी इतका निष्ठुर होतो की इतक्या लोकांची सेवा करणारा माणूस वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी हिरावून घ्यावा. खरं तर असं म्हणतात की जो आवडे सर्वांना तुझे आवडे देवांना, अशाच पद्धतीची घटना खरं तर अभिनंदन म्हणजे बबलू, ज्याला पेठवडगावमध्ये ओळखलं जातं, यांच्या बाबतीत घडली असंच म्हणावं लागेल. सातत्यानं चालत आलेला समाजसेवेतला हा भाग असेल किंवा सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून किंवा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपण लोकांची सेवा करतोच किंवा आपण करत आलाच, परंतु कित्येक वर्ष सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये संघर्ष देखील करत आलात. अगदी शिवाजीराव सालपे साहेबांच्या पासून तुमच्या त्या संघर्षाला, तुमच्या त्या प्रामाणिकपणाला कुठंतरी परमेश्वरांनी बळ दिलं असं आपण म्हणूयात आणि 2016ला तुमच्याकडे ती सत्ता आली. मग त्याच्यामध्ये जी काही विकास गंगा असेल, म्हणजे सत्तेच्या विरोधामध्ये केलेला संघर्ष असेल आणि 2016 नंतर मग तुमच्याकडे ज्या वेळेला सत्ता आली त्यावेळेला तुम्ही जो केलेला विकास असेल किंवा विकासाच्या पथावर जे तुम्ही चाललात, याच्यामध्ये अपेक्षित ज्या गोष्टी होत्या त्या झाल्या किंवा काही अपेक्षित गोष्टी अजून राहिल्या, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बऱ्याचशा अपेक्षित गोष्टी आमच्या झाल्या त्याच्यातून. कारण जे आम्हाला अपेक्षित होतं आम्ही ते फंड आणले. म्हणजे मुख्यमंत्री असतील, आपले आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, त्यांच्याकडून फंड आणून आपण कामं करून घेतली. जी मोठी कामं आहेत, एक प्रशासकीय इमारत जी आमची होती पूर्वी नगरपालिकेची, ती नावावर नव्हती. ती आम्ही आमच्या नगरपालिकेच्या नावावर करून घेतली. हा मोठा एक म्हणजे आनंदाचीच घटना आहे आमच्या बाबतीत. आता ती बांधकाम चालू झालं त्याचं. आता ते त्याच्या नावावर ती इमारत स्वतः उभी म्हणजे राहायला आम्ही मदत केली त्यावेळेला. त्यानंतर रिंग रोडचा एक प्रश्न होता. आम्हाला म्हणजे वाहतूक कोंडी या भागात जाणवते. तर त्यासाठी आम्ही रिंग रोडचा एक प्रस्ताव मान्य करून घेतला आमदार साहेबांच्याकडून. तेही आम्हाला होते. सिद्धार्थनगरमध्ये बेपारी समाज म्हणून एक समाज आहे. तर त्यांना सालपे साहेबांनी 1986 साली एक छोटंसं कत्तलखाना बांधून दिला होता. तो आता चालत नाही, म्हणजे ह्या युगात चालत नाही, कारण कुटुंब वाढली. तर सॉल्टर हाऊस आणि त्यांचं तो कत्तलखाना चालू करून देण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, कारण आमच्या हाताला ते यश आलं नव्हतं. आता सावकर साहेबांनी म्हणजे विलास कौरव सावकर साहेबांनी ते आम्हाला सॉल्टर हाऊससाठी 50 लाख रुपये मंजूर करून दिले. 3 गुंठे जागा सावकर साहेब घेऊन देत आहेत. तो एक आमचा प्रश्न मार्गी लागतोय. परत अंडरग्राऊंड ड्रेनेज जे हवं आहे वडगावला, कारण खूपच गटारी वगैरे उघड्या आहेत, त्यामुळे ढासाचं प्रमाण, आरोग्य बिघडतंय. तर तो एक आमचा प्रलंबित प्रश्न, तोही ह्या मार्गी आम्हाला लावायचा आहे. आणि म्हणजे तरुण मुलं जे आहेत, ज्यांना काम नाही हाताला, त्यांच्यासाठी एखादं पार्क, जेपी पार्कसारखं एखादं पार्क तयार करून महिलांसाठी गारमेंटची एक फॅक्टरी इथं आम्ही हे करून महिलांच्याही हाताला काम द्यायचं आहे आम्हाला. तोही आमचं काम पूर्ण होईल. ज्या कामांची आपण आता चर्चा केली, जे अपेक्षित बदल 2016 नंतर तुम्हाला अपेक्षित होते ते, किंवा आत्ताच्या ज्या कामांची आपण चर्चा केली, अजूनही त्याच्यामध्ये काही कमतरता आहे, अजूनही आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे, अजूनही या पेठ वडगावला त्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून काही चांगली कामं जी उत्तरोत्तर टिकतील आणि लोक त्याचं नाव आयुष्यभर काढतील, अशा पद्धतीची काही कामं आपल्याला करायची तर आहेतच. म्हणजे नागरिकांच्या मागणीनुसार आम्हाला ते करायचं आहे. म्हणजे रस्ते जे आपले म्हणजे छोटे आहेत ते आपल्याला रस्ते वाढवून मोठे करायचे आहेत. परत अंडरग्राऊंड ट्रेनेचं सांगितलंच मी तुम्हाला. एक अशी बाजारपेठ नावाला रूपाला आली पाहिजे की पेठ वडगाव हे बाजारपेठच आहे.
बरोबर. तर त्याचं बाजारपेठेचं आपल्याला काहीतरी चांगलं मॉडिफाय करून दुकानदारांना त्याची सोय करून देता आली पाहिजे. महिलांसाठी असतील किंवा पुरुषांसाठी बाजारपेठेत कुठेही हे आपलं स्वच्छतागृह नाही आहेत, नाही. ते पहिल्यांदा आम्हाला बांधायला आवडेल. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की पेठ वडगाव या भागातील जी लोक आहेत त्यांचं दैनंदिन जीवनमान जे आहे ते आपल्याला उंचवायचं आहे आणि या भागामध्ये या आपल्या गावाचं नाव झालं पाहिजे अशा पद्धतीचं व्हिजन घेऊन आपण वाटचाल करताय किंवा या नगराध्यक्ष पदाकरता आपण आपली दावेदारी करताय. वहिनीसाहेब, खरं तर स्त्री ही संघर्षाची जननी असते असं म्हटलं जातं आणि ज्यावेळेला कुटुंबातली जबाबदारी आपल्यावर येते, कौटुंबिक जबाबदारी येते, त्यावेळेला खरं तर समाजाचं भान राहत नाही. परंतु तुमच्या बाबतीमध्ये आम्हाला ते वेगळं दिसतंय. घरामध्ये अशा काही घटना घडून सुद्धा, कौटुंबिक जबाबदारी आपल्यावर येऊन सुद्धा समाजासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतोय. का वाटलं सामाजिक जबाबदारी आपल्याला घेतली पाहिजे, हे तुम्हाला का वाटलं? कसं आहे, सालपे साहेबांनी आम्हाला एक देणगी दिली म्हणलं तरी चालेल, की आपण समाजासाठी जे वावरतोय किंवा वागतोय समाजासाठी, समाज आपलं जे आपल्याला समाज फळ देतोय, त्यांचं आपण काहीतरी देणं लागतोय. त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. ठीक आहे, माझ्या 2 आघात झाले. मग पहिला मोठा आघात झाला त्यातून मी कसे तरी सावरले. हा दुसरा जो आघात माझ्यावर झाला म्हणजे बबलूचा आघात झाला, त्यातून मी अजिबात सावरलेले नव्हते. 9 महिने मी घरातून बाहेर नाही आहे. मी आत्ता ह्या माझ्या कार्यकर्त्यांसाठी आणि माझ्या ह्या म्हणजे वडगाव जनतेसाठी जे माझ्यावर प्रेम करतायत किंवा सालपे साहेबांचं प्रेम करतायत, बबलूवर प्रेम करतायत, त्या प्रेमाखातर मी कौटुंबिक जबाबदारी सांभाळत मी सामाजिक कार्य आता करायला निघाले, की माझंही कुठेतरी ते बबलूचंही कुठेतरी हे झालं पाहिजे, की त्यानं कामाची त्यालाही पोचपावती मिळाली पाहिजे, की आपल्या पद्धतीनं मम्मी घरची जबाबदारी सांभाळून. खरं तसं बघितलं तर माझ्या आता खूपच दुःखाचा डोंगर तर आहेच नक्कीच. आणि कौटुंबिक जबाबदारी आहे. कारण धाकटा मुलगा माझा धैर्यशील, तो जास्त राजकारणात नाही आहे किंवा तो त्याचा धंदा आणि तो व्यवसाय. एवढंच व्यवसायच बघत असतो तो. त्यामुळं त्याला सावरणं, त्याच्या बबलूच्या मिसेसला, मुलगीला सावरणं ही फार मोठी जबाबदारी आहे. त्याच्या मावश्या, आत्या वगैरे हे सगळं तोच बघत होता. ती माझ्यावर कौटुंबिक जबाबदारी आहे. त्यामुळे मला देवानं आता असं वाटतं, की ह्या जनतेच्या मार्फत मला देवाने एक बळ दिले आणि समाजाचं मी काहीतरी देणं लागतं म्हणून मी ह्यातून बाहेर पडून मी दोन्ही जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळीन. खरं तर या दुःखातून तुम्ही सावरताय आणि त्या दुःखातून सावरता तुमचं जे धैर्य आहे, या धैर्याला खरं तर आमचा मनापासूनचा सलाम आहे. कुटुंब तर माझी जबाबदारी आहेच असं तुम्ही मानताय आणि या कुटुंबाबरोबरच पेठ वडगाव हा परिसर सुद्धा माझं एक कुटुंब आहे, या दृष्टिकोनातून तुम्ही खरं तर काम करताय. हा तुमचा उद्देश, हे तुमचं ध्येय खरं तर वाखाणण्याजोग आहे. असं म्हटलं तर खरं तर वावगं ठरणार नाही. खरं तर मगापासून आपण बरीच चर्चा केली, विकासावर झाली, राजकारणावर झाली, समाजकारणावरही झाली. जो उद्देश घेऊन, पेठ वडगावच्या विकासाचा उद्देश घेऊन तुम्ही पुढे ज्या दृष्टिकोनातून निघाला, याच्यावरती सुद्धा टीका होतात, आरोप होतात, प्रत्यारोप होतात. मग याकरता विरोधकांना तुम्ही कोणत्या पद्धतीचा सल्ला द्याल? त्यांच्याकडून काय अपेक्षा कराल किंवा त्यांना कुठल्या पद्धतीचा सल्ला द्याल? विरोधकांचं कामच आहे सत्ताधाऱ्यांच्यावर टीका करणे. तर टीका जरूर करावी, राजकारणावर टीका करावी. त्याचं तर म्हणजे विरोधकांचं कामच आहे. मला असं म्हणायचं आहे, की तुम्ही जे कामं केलेली आहेत त्याला सत्य सत्यच माना, त्याच्यावर टीका करू नका आणि ज्या टीका तुम्हाला करायच्या आहेत ते तुम्ही काम करून दाखवा आणि मग टीका करा. आणि मला कुठल्याही पार्टीवर टीका करायची नाही आहे. काम हे आमचं बोलतंय, आम्ही काम करत राहणार, इथून पुढेही काम करणार आणि याच्या आधीही काम केलेलं आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की विकासावर बोला, राजकारणापुरतं टीका करू नका, असं विरोधकांना तुम्ही खरं तर सल्ला देताय. तुम्ही पेठ वडगावमध्ये वावरता, इथल्या लोकांशी तुमचा घरोब आहे, इथल्या लोकांशी तुमची जवळीक आहे. इथल्या लोकांच्या बद्दलच्या तुमच्या भावना कशा व्यक्त करा? पेठ वडगावच्या लोकांच्या बद्दलच्या तुमच्या मनामध्ये असणाऱ्या भावना आपण काय सांगाल याच्याबद्दल? मला ह्या पेठ वडगावच्या जनतेने इतकं प्रेम दिलेलं आहे, यापूर्वीही दिलं, आत्ताही देत आहेत, इथून पुढेही देत राहतील. कारण आजी आजोबा म्हणजे वयस्कर जे असतील ते मला सुनेप्रमाणे, मुलीप्रमाणे वागवतात. साहेबांच्याच वयाचे असतील ते मला वहिनीप्रमाणे वागवतात आणि या तरुण मुलांचं जे आहे त्यांची मी आईच आहे. कारण बबलू गेल्यानंतर त्या मुलांनी मला सांगितलं, की बबलूला आमच्यात तुम्ही बघा आणि तुम्ही वहिनी खरोखर बाहेर पडा. आणि मला या जनतेचं ऋण कधीही विसरता येणार नाही. मला एवढं या जनतेनं प्रेम दिले वडगावमध्ये आल्यावर 1986 पासून फार मला वडगावच्या जनतेने प्रेम दिलेले. असंच प्रेम माझ्यावर त्या सर्वांचं राहून दे, इथून पुढे माझ्या कुटुंबावरही राहून दे आणि माझ्या हातून जर काही याच्या आधी चुका झाल्या असतील तर मला या वडगाव जनतेनं माफ करावं. खरं तर सालपे वहिनींशी आपल्याला भरपूर बोलायचं होतं,
भरपूर काही जाणून घ्यायचं होतं. पेठ वडगावकरांच्यासाठी त्यांचं असणारं व्हिजन आपल्याला जाणून घ्यायचं होतं. परंतु थोडक्या वेळेत का होईना त्यांनी भरपूर काही सांगण्याचा प्रयत्न केला आणि अर्थातच बरंच काही मोठं करायचं असेल तर सत्ता ही गरजेची आहे आणि पेठ वडगावकर त्यांच्या पदरात ही सत्ता नक्कीच टाकतील असं आपण ग्राह्य धरूयात. खरं तर त्यांच्याच शब्दातून आलं की समाजाचा आपण भाग असताना या समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्यामुळे टीका असेल किंवा आरोप असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला हवं आणि आणि एखादं आपण काम करतो त्यावेळेला आपला उद्देश शुद्ध असणं हे गरजेचं आहे. आणि आपल्या या मुलाखतीतून असेल किंवा ज्यावेळेस आपण जी चर्चा आता सालपे वहिनींशी केली त्याच्यामधून पेठ वडगावकरांच्या बाबतीत त्यांचा असणारा हेतू अतिशय शुद्ध आहे, प्रामाणिक आहे हेच दिसून येत आहे. वहिनी, प्रचाराच्या या रणधुमाळीत तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी गप्पा मारल्यात आणि खरं तर पेठ वडगावकरांच्या बाबतीमध्ये तुमच्या असणारं जे काही भावना आहेत त्या व्यक्त होण्याचा आपण प्रयत्न केलात. याच्यासाठी राजकीय गप्पा या कार्यक्रमामध्ये आपण आलात, आमच्याशी चर्चा केलीत. आपलं मनापासून आभार. धन्यवाद.